नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत माळशिरस या परिसरामध्ये. तर आपण सर्व या ड्रायव्हरला ओळखत असेल, म्हणजे सुप्रसिद्ध ड्रायव्हर म्हणजे देवा ड्रायव्हर माळशिरस आपल्या समोर येतात. तर चला तर मग दावण बघूयात त्यांची. चला. हे कुठलं वासरू आहे, कसं काय? आता दादा राहुल दादा दिलेलं वासरू. मित्रांनो, राहुलभाई यांची नवीन खरेदी रॉबिन ना. हा, रॉबिन दिसतोय आपल्याला. ह्याचं नाव काय? पक्ष कुठला आहे हा? खाली घेतला आपण मंगळ. बर बर. एकूण किती वासर आहेत आता दावणीला तुमच्या, कसं काय? आता आमचा ग्रुप आहे 10-12 जणांचा. बर. आता चालूला 10-12 वासर आहेत. बर. आठवड्याला आपले 10-15 वासर जातात. कशा पद्धतीने नियोजन असते सर्व तुमचं, हे आपण जाणून घेऊयातच आता. देवा ड्रायव्हर नमस्कार. हा, नमस्कार. काय सांगाल आज तुमच्या दावणीचं वासरू 1001 या नंबरच्या दावणीला गेले, म्हणजे राहुल दादा पाटील यांच्याशी बोलणं कशा पद्धतीने झालं आणि व्यवहार कसा झाला? व्यवहाराचं म्हणजे ते आमचे म्हणजे बारामतीचे मित्र आहे. बर. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपलं राहुल दादा संग बोलणं झालं आमचं. बर. ते आमचं बोलणं झालं की 2 शब्द आपला व्यवहार झाला राहुल दादा. बर. रॉबिन पण नाव एकदम खतरनाक ठेवलं. रॉबिन हुड मधला जसा जो कॅरेक्टर होतं त्या पद्धतीनेच वासरू एकदम तब्येतीला वगैरे दणदणीत आहे. काय सांगाल वासराची आकारमन किंवा शरीरयष्टी कशा पद्धतीची आहे? काय वासरू आम्ही घेतलं तेव्हाच आम्हाला समोर वासरू काम करेल चांगलं. बर. आम्ही रविवारी वासरू घेतलं होतं. बर. 2 दिवसात लगेच आम्ही डायरेक्ट झोपलो नाही का, डायरेक्ट रेसल मारली. बर. रेसल मारले की 800 फूट रेसल मारली आम्ही. सुटल्यापासून 1 टाक पळाला खोंड व्यवस्थित. फाटी वगैरे कुठं सोडत नाही काय सोंडे बांधून. सुटल्यापासून खोंड गेला. तुम्ही कुठून घेतलेलं कसं काय? आम्ही खाल्ल्या मंगळवाड्यात घेतलं. मंगळवाड्यात. काय बघून घेतलं त्याच्यात की बाबा आधीच्या बैलगाडी मालकाशी काय संवाद झालेला का, की बाबा वासरू कोणत्या खांदी पळतय का, त्याला शिक्षण कशा पद्धतीने दिले? वासरू पळवलेलं नव्हतं. बर. घरगुती आम्ही घेतलं डायरेक्ट. घरगुती घेतलेलं. बर. तरी राहुल दादांची काय बोलणं, चर्चा कशी झाली की बाबा राहुल दादा इथं दावणीला पण आले नव्हते किंवा त्यांनी वासरू पण बघितलं नव्हतं, कशा पद्धतीने चर्चा झाली? काय चर्चा म्हणजे वासरू त्यांनी फोटो पाठवल्या, शूटिंग बघितली की आम्हाला फोन केला, आम्हाला वासरू द्या एवढं. बर. चालेल देऊ म्हटलं आम्ही. झालं त्यांची सेवा. 1001च्या दावणीला आपलं वासरू जाणं म्हणजे एक प्रकारचं भाग्यच असतं. आणि तो आनंद कशा पद्धतीने आहे? तुमचे सर्व मित्र परिवार आहे, तुम्ही 8 जण असता टोटली, त्या ग्रुपचं यश आहे म्हणावं लागेल. काय सांगाल त्याबद्दल? ते काय झाले, राहुल दादांचा फोन आल्यावर म्हणजे भयांना फोन आला की सगळे आमची पोरं जी आहेत ती म्हणले देव राहुल बाईला एवढा खून. बर. काय एका शब्दात आपला व्यवहार करून दिला. रॉबिन नाव कोणी पाडलं? काय दादाच बोलले ना रॉबिन नाव टाका. कशावरनं म्हणजे काय? नाही, आम्हाला त्यांनी फोन केला, आम्हाला म्हणले रॉबिन. चालते, ठीक आहे म्हणलं रॉबिन ठेवून. बर. वासरू मला वाटते तुम्ही 2 दिवसापूर्वीच घेतले तुमच्या दावणीला. हा, 2 दिवसात आम्ही लगेच फेरा मारला, लगेच हे केलं. दादा, वासराची वैशिष्ट्य सांगा की तुम्ही म्हटलं फाटी वगैरे काय सोडत नाही आता सध्या. आता वय किती आहे त्याचं आणि कोणत्या खांदी वगैरे पळतं वासरू? त्या आम्ही डायरेक्ट उजव्या खांदी रेसल मारली ती. बर. हा, वासरा वय आता 13-14 महिने. 13-14 महिन्याचे. पहिलीच रेसल झाली. पहिलीच रेसल झाली. मला वाटतं मैदान कुठली खेळलं नसेल आता पण? मैदान नाही झोपलं. घोडी सोबत आपल्या रॉबिनला झोपलेलं, त्या घोडीचं नाव काय, कसं? कल्याण नाव आहे ते. बर. आणि जेवढी वासरं 8 दिवसात 10 दिवसाला येते ती, तेवढे सर्व वासरांना तिच्याशिवाय फेराच नसतोय कोणाला. आणि देवगुणी म्हणजे जे तिला घोड्याला जास्त आहे, म्हणजे बट्टा वगैरे काय असतो त्यात तिला काहीच नाही. आणि एक स्टॉपला पळणारी म्हणजे कल्याणी नावाची जी घोडी आहे, आणि त्या घोडीपासून एवढं चांगलं झालंय सगळ्यांचं, म्हणजे बैलाला फेरा देण्याऐवजी खोंडा संगड ते घोडी संघ फेरा दिला ना त्या कल्याणी संगड. 1 नंबर नाव आणि 1 नंबर पाहणारी. किती वासरू बाहेर जाणार असेल तर अजिबात जाऊन देत नाही त्याला. म्हणजे एक सलग पळते आणि सलग 10 फेर सलग टाकायचं तरी ती अजिबात हटणार नाही. कुठल्याच खांद्याने तिला घाला, काय करा काय नाही. मालक असू द्या
ड्रायव्हर असू द्या नसू द्या मोकळी म्हणतात ती पळतीये. आणि वासरू नवीन असल्यामुळे उजव्या साईडला घ्यायचं. नंतर आपल्याला समजा काय वाटलं तरी वासराला डबल रेसल द्यायची असेल तर डावीला वासरू घ्यायचं, कल्याणी उजव्या साईडला घ्यायची. आणि देवा ड्रायव्हर सर्व ड्रायव्हर म्हणजे 2-3 पुरं ड्रायव्हर आहे ती सगळीच बसते ती, अजिबात कुठं तकलीफ नाही काय नाही, पळायला कुठं तकलीफ द्यायची नाही. वासरू जेवढं पळल तेवढं पळणार, जेवढं वासरू स्पीडचं असेल तेवढ्या स्पीडने जाणार. रॉबिनला ज्यावेळेस फेरा दिला ना त्यावेळेस त्याला काय अडचण झालेली नाही ना अजिबातच. रॉबिन हा गुढीला पण वाढून पळाला, त्या कल्याणीला पण वाढून पळाला. म्हणून त्यांनी राहुल दादांनी ती चॉईस केली, त्यांना 100% तो बैल पसंतच पडला ना. तसं बघितलंय का वासरू म्हणजे घोडीला वाढून पडलेलं काही इतक्या कमी वयामध्ये? इतक्या कमी वयामध्ये 80% नाहीत पळत. पण जो पाळणार असेल, लक असेल, स्टार असेल त्या बैलाचा आणि मालकाचा पण त्याला त्याच्या नशिबात राहुल दादाच्या होतं त्याला भेटलं आणि त्याला स्टार असल्यामुळे ती पाळलं पण त्या दिवशी तेवढा ना. नमस्कार. नाव काय आपलं? आप्पासाहेब वाघमोडे. बरीचशी वासरं घडवलेत आणि तुमची पिढी तुमचा वारसा पुढे चालवते. माझ्या पिढीत म्हणजे मी वयाच्या 22 वर्षापासून क्षेत्रात आहे. बर. आणि पहिल्या स्टार्टला आपण ज्यावेळेस मला कळत नव्हतं शर्यतीमध्ये आमचा आजोबाला फार नाद होता ह्या क्षेत्रातला. म्हणजे त्यांचं नाव होतं बाबा यशवंत वाघमोडे, म्हणजे हा मोठा माणूस होता. नंतर त्यांनी मोहोळ यात्रेमध्ये आम्ही सुंदर नावाचा पहिल्यांदा शिवराज ट्रॅव्हल्सवाल्याला जो बैल दिलेला आहे तो मोहोळ यात्रेमध्ये आम्ही घेतला. तिथून आम्हाला नाद लागत लागत गेला, तो आतापर्यंत नाद टिकून ठेवलाय आम्ही. आणि आता सगळी जी मुलं आहेत ही सगळी खेळते ती सगळी पारंपरिक खेळ आहे चालू सगळ्यांचा. आणि महिन्याला 15 दिवसाला सर्व बैल उमारते. आमच्या असे दावणीला आलेला बैल कधी फेल सहसा जातच नाही. शिवराजवाल्याला सुंदर दिलेला, मानाज काकाला पक्षा दिलेला, आता तो प्रमोद गोलेकर जो पक्षा सुंदर पळते ते पण आमचीच गँगची सगळी. आणि आता तो रणजित सरांचा सुंदर पण आमचाच खोंड. आणि हा राहुल दादा पण दिला पण खोंड आमचाच. पण दादा बोलले की पहिलवानी खोंड द्यायला लागतो एकदा तरी. मग त्यावेळेस देऊया म्हणलं सर काय अडचण नाही त्याला, तुमची इच्छा आहे तर घेऊन जावा. पोरं बोलले देऊन टाकूया, द्या मग ठीक आहे म्हणलं. तरी बरीचशी वासरं तुम्ही घडवलेत आणि काय बघता तुम्ही वासरांमध्ये? वासराची जी चॉईस असते, जी कलर किंवा त्याचा जे पारा तो जर आपला कळत असेल तर आपण त्या क्षेत्रामध्ये जायचं ना. नाहीतर जायचं काहीतरी घ्यायचं यायचं पळवायचं असं नाही ना. आता मला जेवढं कळतं ह्या पण टीमला महापाठ्यामा कळते ना सर्व सगळ्यांना. आता भया चोरमले हा व्यक्ती पण चांगला आहे आणि त्याने पण आता बऱ्यापैकी नाव कमावलेलं आहे चांगल्यापैकी. देवा ड्रायव्हर आहे, भया देशमुख, विशाल कोळेकर, नितीन गोरे आहे, ती पप्पू वाघमोडे, देवा ड्रायव्हर आहे, अजून दादा वाघमोडे आहे. या सर्व मुलांना नाव कमावले त्या पद्धतीने सर्व टीम. विलास देशमुख सारख्या पहिलवानासारख्यांचे संबंध चांगले आहेत. कराडची मुलं आहेत सगळी, सगळं सर्व संबंध चांगला आहेत. दावणीची अशी लक्ष्मी कोणत्या बैल आहे म्हणावं लागेल, कारण शिवराज ट्रॅव्हल्सचा सुंदर पण तुम्ही चांगला पळला. शिवराज ट्रॅव्हल्सच्या नंतर सुंदर माझ्याकडे स्वतः मी घेतला होता, कर्नाटक मधून आणला होता. तो 2 वर्षाच्या म्हणजे दुसरा असतानाच एक्सपायर झाला. आणि त्याच्यानंतर मला अमोल आंबेकरनं बाहुल्या म्हणजे बैल पळत होता तो पण आता सध्या माझ्या दावणीला आहे. बैल अजिबात आम्ही कुठं पळवत नाही काय नाही, त्याला तकलीफ नाही. आता सध्या तो तिथं बसलेला आहे बैल. त्याच्यानंतर मला त्या बैलानंतर भरपूर आठवणी झाल्या बैलांनी सगळ्या. पण असं नाही की हे बैल फेल जायला असं 100% आम्हाला गॅरंटी कधीच वाटत नाही. आम्ही पळवणार, हा बैल पळणार का म्हणलं आम्ही पळवणारच हा बैल. तुमच्या आठवणीतला असा बैल कोणता आहे की बाबा खरंच त्यानं तुम्हाला मनापासून वाटलं की नाव केलं त्यानं आपलं? हा, माझा तो सुंदरच्या नावाचा बैल होता ना, म्हणजे एक्सपायर झालेला. दोन्ही साईडनं ज्यावेळेस मी स्टार्टला शर्यतीला फडकेलची शर्यत मारायला बबन केनेने मला एका रात्रीसाठी म्हणजे एक शर्यत खेळायला भरपूर पैसे दिले आणि मुंबईला घेऊन गेला. तो मला ज्यावेळेस मुंबई बघायला भेटली ती बबन केनेमुळे, त्यांचा बावऱ्या आणि त्यांच्याकडे दुसरा बैल होता त्याच्या संगत मी तिथं पाहायला गेलो. आणि फडके शर्यत मी स्टार्टला तिथं मारली. फडकेची सुंदर आणि हिऱ्या बैला शर्यत कोणच मारू शकत नव्हतं, त्यावेळेस मी स्टार्टला मुंबईला जाऊन ती शर्यत मारली तिथं. नंतर तो बैल माझ्या इथं घरी आल्यानंतर एक 2 महिन्यानंतर एक्सपायर झाला. तो दुसऱ्या वयात वारला तो बैल. तो फार आठवणीतला बैल, सगळ्या म्हणजे आमच्या माहिसरस गँग मधला सगळ्या आठवणीतला बैल तो. आणि त्याला कळ आली ना कधीच कोण म्हणणार नाही की मी त्याची शर्यत मारेन. रॉबिन बद्दल काय सांगाल? म्हणजे रॉबिन हा 100% बैल पाळणारच पाळणार का दादाचं भरपूर म्हणजे त्यांच्या जे मुंबई क्षेत्रात नाव क्षेत्रात 1 नंबर करणार. आणि 1 ते 2 महिन्यात त्यांनी त्यांच्या मथुरबाईला संघ जर घातला ना तर 100% हा बैल पाळणार. मथुर सहसा मला वाटतं आदत मैदानात पळत नाही. नाही, दादानी घालावा हा बैल. माझी इच्छा आहे घालावा, माझी इच्छा दादानी बैल हा मथुर संघ घालावा आणि दादानी शर्यत धरावी, कुठल्या पण साईडने धरावी. आपल्याला काय साईड त्यांची कोणती बोलता येत नाही. त्यांनी कुठल्या पण साईडने शर्यत धरावी, मथुर संघ घालावा आणि फेल
जाणार नाही हा 100% आमचा आत्मविश्वास आहे बैला. राहुल दादा पण एक आदत वासरू शोधत होते, म्हणजे त्यांचा बरेच दिवस झालं त्यांच्या बैला सर दादांना जसा पाहिजे क्वालिटी बाज बैल जसा पाहिजे तसा बैल त्यांना भेटलेला आहे. त्यामुळे दादाने हा इच्छा पूर्ण करण्यासारखा नादाचा बैल आहे दादाला. देखणं रूप एकदम पायाची जी रचना आहे ती एकदम म्हणजे दाटणी वगैरे एकदम स्ट्रॉंग वाटते त्याची. त्याच्या जे क्वालिटी आहे त्यांच्या मथुरला तशी त्या बैलाला दादाने पसंती करून क्वालिटी बाजच बैल घेतलेला आहे. दादाला काय दुसरी बैल ह्याच्या अगोदर भेटली नाहीत का? भेटलीत की, पण हा क्वालिटी बाज बैल आहे म्हणून दादाने ह्या मुलांना मागेलं ना. देवा ड्रायव्हर असेल, भया चोरमले असेल, ह्यांचं कॉन्टॅक्ट आहेच ना नियमित पद्धतीने त्यांच्या संघटना. तरी एक प्रकारे सर्व बैलगाडी मालक एक तुमच्या विश्वास ठेवतात तुमच्यावरती, आणि मला वाटतं एखादा व्हिडिओ बघत असतील आणि लगेच वासरू घेतात तुमच्याकडनं. तो विश्वास निर्माण करायला बरीचशी वर्ष लागले. तुम्ही म्हटलं तसं वयाच्या 22 वर्षापासून, तरी काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे नाही, विश्वास संपादन करायचा असेल तर पुढच्या समोरच्या पार्टीला ज्यावेळेस आपण विश्वासानं जर बैल देतो ना, तो विश्वासानंच पाहायला पाहिजे. जर विश्वास नसेल तर तो पुढची व्यक्ती आपल्यावर विश्वास कसं ठेवणार? मग आज आपण 22 वर्ष वय असल्यापासून शर्यतीमध्ये आहे म्हणजे आपलं नाव मोठं आहे. आपल्याला कराडमध्ये जावा, सातारा जिल्ह्यात जावा, कुठं पण जावा, गमा पैलवान नावानं जाजो ना, अण्णा पैलवान सारखी व्यक्ती मी लहान वयानं असून सुद्धा मला ती पैलवानच्या नावाला हाक मारते ती. ह्याला की आपण कधी फसवलेलं नाही कोणाला आतापर्यंत. मी पायरा जरी बोललो कुणाला द्यायचा किंवा आपल्याला करायचा तर मी कधी सांगत नाही की बाबा ते आपल्याला बैल पाहिजे, त्याने पण दिला पाहिजे. आपल्याकडे जरी 100% बैल तर आपण पण त्याला दिला पाहिजे. हाही जर महत्व ठेवलं ना तर 100% आपल्याला यश कुठल्याही क्षेत्रात जावा, पैलवानकी असू द्या, बैल क्षेत्र असू द्या किंवा अजून कुठल्या क्षेत्रात जाऊ द्या, त्यात यश संपादन होणारच आपल्या 100%. आणि ही दुनिया बघायला हे जर नंदी जर नाही आपल्यापाशी, जर शर्यती बंदी असत्या, गाडा उठला नसता तर आपल्याला हे क्षेत्र बघायला भेटलं नसतं ना आता चालू सध्या स्थितीत आहे या क्षेत्रामध्ये. हे क्षेत्र आता राहिलंय का म्हणजे त्या पद्धतीचं, म्हणजे पूर्वीच्या काली? नाही ना, आत्ताचा जमाना पूर्ण बदललेला आहे. ज्यावेळेस मी रेस क्षेत्रात होतो त्यावेळेस फार 11,000 रुपये बक्षीस म्हणजे फार मोठं त्या काळातलं. आणि आता त्यावेळेच्या 11,000ची किंमत आज 1,00,000 जरी मोजली तरी होऊ शकत नाही. आणि क्षेत्र चांगलं बी आहे आणि तेवढं वाईट पण आहे. फक्त कसं आहे, ज्याला अनुभव आहे त्याने या क्षेत्रात राहावं, ज्याला अनुभव नाही त्याने घर जाऊन कोळशाची वापर करू नये, माझं स्वतःच तर मत बरं का. मग त्याच्यानंतर ज्याची त्याने ठरवायचंय काय करायचंय. कोण गरीब असते, कोण श्रीमंत असते. हे रेस क्षेत्र श्रीमंती गरिबी ह्याच्यावर अजिबात सुद्धा नाही. ही फक्त बैलाचा स्टार, मालकाचा स्टार, तो बैल पळेल का नाही त्या मालकाला समजलं पाहिजे की बाबा ते समोरचा आपल्याला काय सांगतोय की हा बैल पळणार आहे का नाही. एखाद सांगतोय बैल पळतोय 2 अजून गोट 4 त्याला, तसं काय नसतंय. ती ज्याच्या त्या नशिबाप्रमाणे असतंय. बैल पळायलाच पाहिजे. स्टार असले तरच बैल स्टार असेल मालकाचा किंवा काय असेल तरच पळत असतोय. किंवा कुठला पण बैल तुम्ही 20 लाखाचा बैल घेतला तर मालका स्टार खराब असेल तर कधीच पळत नाही. तो 5,000चा घ्या, त्याचा स्टार चांगला असेल तर 100% पळणार. हे आपला पूर्ण माझा 22 वर्षाला म्हणजे वयाच्या 22 वर्षापासून अनुभव आहे आपल्याला हा. नमस्कार, नाव सांगा आपलं? भया देशमुख माळसरे. काय सांगाल आज राहुल दादांच्या दावणीला आपलं वासरू गेले, काय आनंद आहे एक प्रकारचा? चांगल्या धावण्याला गेले, भारी धावण्याला गेले. बर, त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांगाल? म्हणजे त्यांची चर्चा झालेली तुमच्याला दादा देवा ड्रायव्हर म्हटले की बरेच दिवस चर्चा सुरू होती की एक वासरू बघा, तर कशा पद्धतीने म्हणजे कसं झालं काय नियोजन? वासरू चांगलं पळालं, फेरायला पहिल्या फेरायला पळायला सोपं नाही ना. हा, वासरू चांगलं पळालं, त्याने डायरेक्ट देवा ड्रायव्हरला बायला फोन केला, दिलं. तरी तुमचं ग्रुपचं नियोजन असते, तुम्ही 8 ते 9 मेंबर आहात. कोणत्या कोणत्या भागातून वासरं तुम्ही खरेदी करता आणि विक्री कशा पद्धतीने असते, कसं काय? खरेदी आमच्यात इकडं कर्नाटक म्हणजे आम्हाला गावाला तिकडे माल जातो आम्ही चांगला. बर, कर्नाटक इकडं कुठं इकडं तिकडं सांगोला. बर, हा, बरीच जागा कोणते काय आमची. साधारणतः म्हणजे असं काय नाही की किती पैशाचं वासरू आहे वगैरे? वासरू एकदा डोक्याला लागले पैसे गेले आम्ही काय मागे बरोबर, म्हणजे आवडलं की लाख जाऊ दे 2 लाख रुपये क्वालिटी वस्तू क्वालिटी. तरी बाहुल्या पण आहे तुमच्या दावणीला, त्याबद्दल त्याची हिस्ट्री सांगा की जरा. बाहुल्या म्हणजे आमच्या दावणीची लक्ष्मी आहे. बर, पहिल्यापासून त्यानं बरीचशी मैदान गाजवले बंदीच्या आधीच्या काळामध्ये. आणि दादा म्हणाले तसं आता तो पळत नाहीये, परंतु त्याला व्यवस्थित रित्या जपणूक असते त्याची. जपणूक त्याची म्हणजे देवागत आपलं ह्याला गुलाल लावायचं म्हणलं त्याला गुलाल लावायचा, खरेदी विक्री झाली त्याला गुलाल लावायचा. हा, 1001 ची दावण म्हटले की एक प्रकारे
लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचं असतं की वासरू कुठला आहे बाबा. एक प्रकारे अभिमान वाटतो का की बाबा खरंच आपण या क्षेत्रामध्ये आलोय. दावणीला वासरू किंवा दादा म्हणाले तसं शिवराज ट्रॅव्हल्स यांना वासरू गेले, बापू आंबेकर म्हणजे बरेचसे बैलगाडी मालक, प्रसिद्ध बैलगाडी मालक, त्यांना त्यांच्या दावणीला तुमचं वासरू जाते. एक अभिमान वाटतो. अभिमान आहे आम्हाला. म्हणजे आम्ही असं कळतो असं व्यापार म्हणजे बरीच झाला आता. आणि मला सरांना सुंदर दिला. आतिश पाटील चिंचपाडा यांना एक आदत सुंदर पोहतोय, म्हणजे टॉपला पोहतोय मुंबईमध्ये बी. आणि आपल्या घाटावर बी टॉपला पोहतोय तो ढवळ. आणि दैवत शेटला बी एक जॉर्डन म्हणून दिला. म्हणजे आम्ही व्यापार करतो ना 2-4 वर्षापूर्वी. बरीच टॉपची वस्त्र आम्ही दिलेत आणि आता सुद्धा दिलेत बरीच. पण आता व्यायाम चालू आहे, येतील नावावर पाल आता. कसं नियोजन असते म्हणजे एका महिन्यात साधारणतः किती वासरं घेता आणि विक्री वगैरे कशी असते? निवेदन मध्ये आप्पा आणि बाया म्हणजे आम्ही सगळी वासरं एकदम आणतो. आता हे म्हणले ही वासरं घ्यायचं, आपण घ्यायचं, विकायचं. आता आमचा ग्रुप आहे 10-12 जणांचा. म्हणजे माझ्याकडे 2 ह्याच्याकडे 2 असं करून घडवून आपलं द्यायची. म्हणजे एखादी रेसल किंवा रेसल मारूनच. तरी आता ह्याचं भवितव्य कशा पद्धतीने बघताय रॉबिनचं? रॉबिन आता समोर आहे तुम्हाला दिसते की रुबाब बिबाब त्याचा कसा आहे. पहिल्या रेसाला एवढा पळालाय म्हणजे परत 100% काम देणारच का. तर आम्हाला अनुभव आहे. स्वभाव कसा आहे त्याचा? म्हणजे स्वभाव असा काय जेवढं माया लावल तेवढं हातावर येणार. मथुर सोबत दादा म्हणाले तसं एकदा फेरा द्या किंवा मैदानात पळवा राहुल दादांना, तर काय वाटतंय जोडी कशी पळेल? असं 100% 2-2.5 महिन्याला 100% वासरू पळणार 100%. बर, मथुर बद्दल काय सांगाल? म्हणजे बरेचशा फॅन्स आहेत, तुम्ही पण म्हटलं ते आवडता बैल आहे तुमचं, काय सांगाल त्याबद्दल? मथुरच्या व्यक्तीत बोललं एवढं कमीच आहे. मथुर म्हणजे देव माणूस बैल आहे. मालक बी भारी आहे, मोकळ्या मनाचा, आपला कोणाला काय नाही आपलं. बायांना आमच्या फोनाला 2 शब्दात बायाने व्यवहार केला, लगेच सर पाठवला की झाला विषय. दादा, तुमचे वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि असं तुमचं नाव रॉबिन करत राहील, म्हणजे एक प्रकारे नवीन नवीन वासरू तुमच्या दावणीला घडत राहतील आणि बाहुल्याचा आशीर्वाद आहेच म्हणावं लागेल. धन्यवाद दादा. बर, काय सांगाल? म्हणजे एक प्रकारचा विश्वास स्थापन केलाय तुम्ही बैलगाडी मालकांच्या मनामध्ये, त्याबद्दल काय सांगाल? मला गुरु चांगला येते ना. बर, गमाप्पा वाघमोडे. बर, त्यांच्यापासून पहिल्यापासून ती ह्या क्षेत्रात आहे.